सोबत साहेबांनी केलं ते म्हणले आयुष्यामध्ये किंवा कुठल्याही गोष्टीत जसा पहिला एक नंबर असतो, त्या एक नंबरच्या पुढे जर आपण 1 शून्य दिलं तर त्याचं 10 होतंय, दुसरं शून्य दिलं तर 100 होतंय, तिसरं शून्य दिलं तर 1000 होतंय, चौथं दिलं तर 10,000 होतंय, पाचवं दिलं तर लाख होतंय. साहेबांनी सांगितलं की या 1 लाख रुपयाच्या त्या आकड्यामध्ये जर एक बाजूला काढलं तर बाकीच्या सगळ्या गोष्टीची किंमत काय. आणि साहेबांनी त्याचं वर्णन असं केलं, एक जे आहे ते आपलं आरोग्य आहे, आणि जे पुढचं शून्य आहे, मग आपण कमवलेली संपत्ती असेल, त्याच्या पुढचं शून्य आहे, आपण कमवलेली प्रतिष्ठा असेल, त्याच्या पुढचं म्हणजे सगळ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत किंवा सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यातलं एक जर काढलं तर त्या सगळ्याची किंमत किती होती. मला वाटतं इतकं महत्व आपल्या स्वतःच्या आरोग्याचं त्या ठिकाणी आहे. त्यामुळे ती जपावर सोपन साहेबांनी दिलेलं उदाहरण आहे, मी आवर्जून तुम्हाला सांगतो, कारण मला प्रचंड ती भावलं, कारण अतिशय सुंदर पद्धतीनं आणि कलात्मक पद्धतीनं साहेबांनी ते मांडलं होतं. आज त्याचा सुद्धा अवलंब लहान मुलांपासून ती सवय आपण त्यांना सुद्धा लावणं गरजेचं आहे. आणि त्या मोबाईलच्या विळख्याला अडकली तर अगदी बरोबर आहे, खेळापासून ती मुलं बाजूलाच जाणार आणि मग त्या मुलांना जे मानसिक आजार आहेत